श्री स्वामी समर्थ। नमस्कार मित्रांनो, आपल्या या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे। आणि आज आपण बघणार आहोत मेष राशीचे जुलै महिन्याचे राशी भविष्य। येणारा जो जुलै महिना आहे तो मेष राशीच्या व्यक्तींना कसा असणार आहे, त्यांचे आरोग्य कसे असणार आहे, आर्थिक बाबतीत कसा असणार आहे, नोकरदार वर्गासाठी कसा असणार आहे, त्याचप्रमाणे मित्रांनो तुमचं भाग्य कसं असणार आहे, वैवाहिक जीवन कसं असणार आहे, या संदर्भात सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। आणि त्यावर तुम्हाला जुलै महिन्यात काय उपाय देखील करायचे आहेत ते उपाय पण आपण व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला मी सांगणार आहे। त्यामुळे व्हिडिओ तुम्ही न स्किप करता संपूर्णपणे नक्की बघा। आणि हा व्हिडिओ तुम्ही कुठल्या गावातनं कुठल्या शहरातनं बघत आहात हे सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगा। तर चला मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो बघा की मेष रास ही राशीचक्रातली पहिल्या नंबरची रास आहे आणि मेष राशीचे स्वामी हे मंगळ ग्रह आहेत। मित्रांनो अतिशय धाडसी, धडाडी, पराक्रमी रास म्हणजे मेष रास। मेष राशीचे व्यक्ती अतिशय पराक्रमी असतात, धाडसी असतात आणि कुठल्याही संकटांना सामोरे जाण्याची ताकद मेष राशीच्या व्यक्तींमध्ये असते। परंतु एकच दोष त्यांच्यामध्ये असतो की त्यांना राग लवकर येत असतो। मित्रांनो मेष राशीच्या व्यक्तींना जर राग त्यांनी कंट्रोल केला तर ह्या जगात ते कुठलेही काम करू शकतात। त्यामुळे मेष राशी व्यक्तींना येणारा जुलै महिना कसा असणार आहे हे आता आपण बघूया। तत्पूर्वी आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा। आपले जे मित्रमंडळी असतील, नातेवाईक असतील त्यांना हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। मित्रांनो चला आता व्हिडिओला सुरुवात करूया। पहिल्यांदा बघूया आरोग्याच्या बाबतीत। येणारा जुलै महिना आहे तो आरोग्याच्या बाबतीत तुम्हाला अतिशय चांगला असणार आहे। 26 जुलै नंतर मात्र तुम्हाला तुमच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागणार आहे। परंतु 26 जुलैच्या आधी आरोग्य तुमचे अतिशय चांगलं असणार आहे। फक्त पोटदुखीची समस्या सोडली तर कुठल्याही प्रकारचा त्रास तुम्हाला जाणवणार नाही। त्यासाठी तुम्ही मित्रांनो आरोग्य जपण्यासाठी खाण्यापिण्याच्या सवयी चांगल्या ठेवा। तुम्हाला आरोग्याला अपायकारक होईल असे अन्नपदार्थ सेवन करू नका। व्यायाम करा, योगा करा आणि आपला व्यायाम आणि योगा केल्यामुळे मानसिक आरोग्य आणि शारीरिक आरोग्य तुमचं चांगलं राहणार आहे। त्यामुळे येणारा जो जुलै महिना आहे तो आरोग्याच्या बाबतीत तुम्हाला अतिशय चांगला जाणार आहे। त्यानंतर बघूया मित्रांनो की विद्यार्थी वर्गासाठी 5वं घर हे अभ्यासाचं घर असतं। विद्यार्थी वर्गासाठी येणारा जो जुलै महिना आहे तो अतिशय चांगला असणार आहे। मित्रांनो विद्यार्थ्यांना येणाऱ्या जुलै महिन्यात जर गव्हर्नमेंट एक्झाम असेल आणि त्यांना जर फॉर्म भरायचा असेल तर विद्यार्थ्यांनी तो फॉर्म जरूर भरावा। गव्हर्नमेंटच्या कुठल्या पण एक्झाम जर तुम्हाला द्यायच्या असतील तर जो जुलै महिना आहे तो तुमच्यासाठी अतिशय चांगला आहे। एक्झामसाठी येणारा जो जुलै महिना आहे तो तुम्ही चांगला अभ्यास करून तो फॉर्म भरू शकता। एक्झाम तुम्ही येणाऱ्या जुलै महिन्यात देऊ शकता। विद्यार्थी वर्गासाठी येणारा जुलै महिना हा अतिशय चांगला असणार आहे। तुमचे जर ॲडमिशन राहिली असेल तर ॲडमिशन घेऊन टाका। कुठल्याही प्रकारचे तुमचं शैक्षणिक काम राहिलं असेल तर ते जुलै महिन्यात पूर्ण होणार आहे। त्यामुळे येणारा जो जुलै महिना आहे तो तुमच्यासाठी अतिशय चांगला असणार आहे। त्यानंतर बघूया मित्रांनो की 26 जुलै नंतर मात्र थोडंसं परिवर्तन होणार आहे। तुमच्या अभ्यासात काही बदल होतील, तुमच्या शिक्षणात काही बदल होतील। येणारा जो जुलै महिना आहे तो तुमच्यासाठी परिवर्तनाचा महिना असणार आहे। थोडंसं 26 जुलै नंतर तुमच्या शिक्षणाच्या बाबतीत हे बदल घडणार आहे। त्यानंतर बघूया मित्रांनो की वैवाहिक जीवन। येणाऱ्या जुलै महिन्यात मेष राशी व्यक्तींचं वैवाहिक जीवन कसं असणार आहे ते आपण आता बघूया। मित्रांनो वैवाहिक जीवनाच्या बाबतीत येणारा जुलै महिना तुमच्यासाठी अतिशय चांगला असणार आहे। तुमच्या जोडीदाराचा तुम्हाला अतिशय चांगला सपोर्ट मिळणार आहे। जोडीदाराकडून तुम्हाला आर्थिक लाभ मिळणार आहे। जोडीदाराबरोबर तुमचा जर बिझनेस असेल तो तुमचा चांगला नफ्यात चालणार आहे। त्याचबरोबर जोडीदार आणि तुमचं चांगलं पटणार आहे। येणारा जुलै महिना तो अतिशय चांगला असणार आहे। मित्रांनो जोडीदार आणि तुमचं जे नातं आहे ते अतिशय चांगलं घट्ट होणार आहे। तुम्ही कुठेतरी फिरण्याचा आनंद सुद्धा घेणार आहात। कौटुंबिक वातावरण तुमचं चांगलं असणार आहे। अनेक बाबतीत जोडीदाराचं आणि तुमचं चांगले जे मत आहे ते मत एकत्र होणार आहे आणि तुम्ही चांगला निर्णय हा घेणार आहात। त्याचप्रमाणे मित्रांनो बघा की 26 जुलै नंतर मात्र तुम्हाला तुमच्या जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्यायची आहे। त्यांना जर काही थोडंसं दुखणं बहाणं होणार आहे। त्यामुळे तुमच्या जोडीदाराची काळजी तुम्हाला आरोग्याची 26 जुलै नंतर घ्यायची आहे। मात्र 26 जुलैच्या आधी मात्र तुमचं जे जोडीदाराबरोबरचे संबंध आहे ते अतिशय चांगले असणार आहे। वैवाहिक जीवन हे तुमचं अतिशय चांगलं असणार आहे। ज्यांचे लग्न झालेले नाही अशा व्यक्तींची लग्न येणाऱ्या जुलै महिन्यात ठरण्याची शक्यता आहे किंवा त्यांना पाहुणे बघायला येण्याची शक्यता आहे। मेष राशी व्यक्तींना येणारा जुलै महिना अतिशय चांगला जाणार आहे। त्यानंतर बघूया मित्रांनो की भाग्य। येणारा
जुलै महिना मेष राशी व्यक्तींसाठी भाग्यकारक असा असणार आहे, भाग्यकारक घटना घेऊन येणारा असणार आहे. तुम्हाला जर नवीन जागा घ्यायची असेल, नवीन ठिकाणी गुंतवणूक करायची असेल, शेअर मार्केटमध्ये पैसे लावायचे असतील तर तुम्ही नक्कीच येणाऱ्या जुलै महिन्यात ते काम करू शकता. परंतु मित्रांनो, शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करत असताना तज्ज्ञांचा सल्ला मात्र नक्की घ्या. कुठल्याही भूलथापांना बळी पडता पैशाची गुंतवणूक करू नका. जे योग्य असेल तिथेच तुम्ही गुंतवणूक करा. तज्ज्ञांचा सल्ला मात्र नक्की घ्या आणि व्यवस्थित तुम्ही पैशाची गुंतवणूक करा. त्यानंतर बघूया मित्रांनो की नोकरदार वर्गासाठी जुलै महिना हा अतिशय चांगला असणार आहे. मित्रांनो, नवीन परिवर्तन तुमच्या घडणार आहे. मित्रांनो, 7.5 तुम्हाला चालू आहे. 7.5 चालू असल्यामुळे तुम्हाला नेहमी तुमच्या परिवर्तनाचा विचार तुमच्या मनात येणार आहे. परिवर्तन तुम्हाला असं वाटेल की ही नोकरी सोडावी काय, धरसोड तुमच्यामध्ये होऊ शकते. ही नोकरी नको, दुसरी नोकरी करू, दुसरी नोकरी नको, बिझनेस करू, बिझनेस नको, आता काहीतरी वेगळं करू, असे वेगवेगळे विचार तुमच्या मनात येऊ शकतात. परंतु काही उपाय मी तुम्हाला आता सांगणार आहे. ते उपाय जर तुम्ही केले तर तुमच्या मनात ते परिवर्तन येणार नाही आणि तुम्ही स्थिर अशी नोकरी करणार आहात. म्हणजेच मित्रांनो, तुमच्या नोकरीकडे लक्ष द्या. अजिबात मन भरकटून देऊ नका. कधी हे काम करू का, ते करू का, हे करू का, काहीच नको करायला, बिझनेस करू, असं तुमच्या मनात येणार आहे. त्यामुळे त्याच्यावर लक्ष न देता तुम्ही एकाच गोष्टीवर लक्ष केंद्रित करा आणि एकच नोकरी करत असाल तर नोकरी करा, बिझनेस करत असाल तर बिझनेस नक्की करा. फायदा हा नक्कीच तुमचा होणार आहे. त्यानंतर बघूया मित्रांनो की काही गोष्टीमध्ये बघा मित्रांनो की मेष राशी व्यक्तींना जुलै महिना हा अतिशय चांगला असणार आहे. चांगल्या घटना त्यांच्या घडणार आहे. नोकरदार वर्गासाठी अतिशय चांगला असणार आहे. विद्यार्थी वर्गासाठी अतिशय चांगला जाणार आहे. महिला वर्गासाठी सुद्धा येणारा जुलै महिना अतिशय चांगला असणार आहे. महिला वर्ग काही नवीन दागिन्यांची खरेदी करू शकतो किंवा नवीन वाहन खरेदी करू शकतो. महिला वर्गाला येणारा जुलै महिना हा अतिशय चांगला असणार आहे. मित्रांनो, मेष राशी व्यक्तींना 7.5 चालू आहे आणि 7.5 चालू असल्यामुळे त्यांचं धरसोडीचं प्रमाण हे जास्त असतं. एखादी नोकरी करत असाल तर नोकरी सोडण्याची इच्छा होते, नोकरीमध्ये परिवर्तन करण्याची इच्छा होते. त्यावर काही उपाय देखील मी तुम्हाला सांगणार आहे. त्यातला पहिला उपाय म्हणजे मित्रांनो की तुम्ही मंगळ ग्रहाचा बीज मंत्र तुम्ही म्हणायला हवा किंवा मंगळ ग्रहाचा बीज मंत्र तुम्ही म्हणा. त्यानंतर गुरुचा बीज मंत्र आहे तो तुम्ही म्हणत जावा. त्यानंतर बघा की 7.5 चालू असल्यामुळे तुम्ही शनी महाराजांना काय तीळ व मीठ व्हायला पाहिजे. शनी महाराजांचं दर्शन तुम्ही घेतलं पाहिजे. दर शनिवारी हनुमान चालीसाचे पठण तुम्ही केलं पाहिजे. त्याचबरोबर तुम्ही उगवत्या सूर्याला जल अर्पण केले पाहिजे. मित्रांनो, हे छोटे छोटे उपाय जर तुम्ही केले तर येणारा हा जुलै महिना आहे तो तुमच्यासाठी अतिशय चांगला असणार आहे, चांगला जाणार आहे. तुम्ही मेहनत करा, कष्ट करा आणि कष्टाबरोबर हे उपाय देखील तुम्ही करा तर तुम्हाला येणारा महिना अतिशय चांगला जाणार आहे. मेष राशी व्यक्ती ह्या अतिशय नम्र असतात, धाडशी असतात, पराक्रमी देखील असतात. परंतु त्यांनी थोडासा आपल्या स्वभावात बदल केला, आपल्या चिडचिडेपणावर जर नियंत्रण ठेवलं तर येणारा जुलै महिना त्यांच्यासाठी अतिशय चांगला जाणार आहे. मित्रांनो, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असे नक्की लिहा. आणि आपण कुठल्या गावातनं, कुठल्या शहरातनं हा व्हिडिओ बघत आहात हे सुद्धा नक्की सांगा. आणि मित्रांनो, हे जे भविष्य तुम्हाला सांगितलं आहे ते तुमचं जन्मरास हे चंद्र राशीवर अवलंबून आहे. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीला हे तंतोतंत लागू होईल असे नाही. प्रत्येकाची पत्रिका हे वेगवेगळी असते. त्यामुळे काही उपाय हे पत्रिका बघूनच करावे लागतात. काहींचं भविष्य हे त्यांची स्वतःची पत्रिका बघूनच त्यांना सांगावं लागतं. परंतु हे जे तुम्हाला भविष्य सांगितलेलं आहे हे भविष्य हे पूर्णपणे चंद्र राशीवर अवलंबून आहे आणि प्रत्येकालाच लागू होईल असे नाही. लागू होईलच, पण प्रत्येकालाच लागू होईल असं नाही. तर तुम्ही छोटे छोटे उपाय करा, तुम्ही मेहनत करा तर नक्कीच तुमचं भलं होणार आहे. आणि श्री स्वामी समर्थ तुमच्या सर्व इच्छा ह्या पूर्ण करणार आहेत. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.